कॉस्मेटिक्स हा तर आता आपल्या काळाची गरजच आहे. कारण आता इतके अ, मेकअप आणि मेकअप म्हणजे क्षुल्लक छोटासा पण प्रोग्राम असला, तरी मेकअप आर्टिस्टला बोलवतात आणि मेकअप करायचाच असतो. हो. ते तर मान्यच आहे. आपण त्याच्यावर बोलूच या. पण सगळ्यात जास्त भर तुम्ही वस्त्रांवर पण दिलेला आहे. तर ते कसं काय? हां, खरं सांगायचं म्हणजे सध्या ज्याला कॉस्मेटिक्स म्हणतो, त्यात फक्त चेहऱ्यावर जे काही आपण लेपतो, म्हणजे क्रीम म्हणा, जेली म्हणा, लिपस्टिक, आयब्रोज ह्या सगळ्या गोष्टीचा सध्या किंवा केसांवर आपण जे काही शॅम्पू, डाय वगैरे यालाच फक्त कॉस्मेटिक्स म्हणतात. हं. पारंपरिक जी काही आपण सध्या शिकतोय कॉस्मेटिक्स म्हणून, तर त्यात. पण प्राचीन भारतीयमध्ये कॉस्मेटिक्स हे याच्यापेक्षा 4 पट व्यापक होतं. बरं, म्हणजे त्या काळी आता ज्याला आपण कॉस्मेटिक्स म्हणतो, त्याला विलेपन असा शब्द होता. बरं. आणि कॉस्मेटिक्सला. कॉस्मेटिक्सला आणि बाकी 3 अजून त्यात समावेश होता. ते म्हणजे कचधार्य, देहधार्य, परिधार्य. थोडं संस्कृतची आहे म्हणून हो. संस्कृतचे शब्द पण आपल्या दर्शकांना कळले पाहिजे. तर कच म्हणजे केस. तर केसांना अलंकार करणं, केशरचना करणं, केसांवर फुलं, दागिने, सोन्याचे, मोत्याचे माळं, ह्याला आपण केशसज्जा ज्याला आपण म्हणतो, तो पण एक अलंकार याचा भाग होता, प्रसाधनाचा भाग होता. म्हणजे केशरचना, केशसज्जा. दुसरं म्हणजे वस्त्र परिधान करणं वेगवेगळ्या प्रकारचे. हं. याला सुद्धा कॉस्मेटिक्सचा दर्जा दिलेला आहे प्राचीन भारतीयांनी आपल्या. आणि तिसरं म्हणजे अलंकरण. विविध प्रकारचे अलंकारांच्या मोठमोठ्या रेंज म्हणजे आपण पाहतो टी व्ही उघडल्याबरोबर वेगवेगळ्या ॲड्स असतात. हो. सणावारांच्या दिवसात. तर ज्या काही अलंकाराने आपलं सौंदर्य खुलतं, हो. आपल्या मूळच्या सौंदर्यात भर पडते, म्हणून अलंकारसुद्धा कॉस्मेटिक्सच्या म्हणजे प्रसाधनांच्या कक्षेत आणून ठेवलेले आहेत आपल्या पूर्वजांनी. ओके. म्हणजे 4 पट, चौपट म्हणजे इतकी व्यापक संकल्पना होती आपल्या इथे हं. कॉस्मेटिक्स म्हणजे. हं, हं. फक्त चेहऱ्याला हे करणं, सजवणं एवढंच आपल्या इथे कॉस्मेटिक्स नव्हतं. बरोबर. एवढं आपले पूर्वजांची म्हणजे विशाल आणि व्यापक शीलता होती. बरं. आता तुम्ही हे तर सांगितलं, की नुसतं प्रसाधन म्हणजे फक्त लेपन करणं किंवा हा शृंगार नसून, पण वस्त्रालंकारामध्ये वेद कसं काय रिलेट करतं? ॲक्च्युअली वेद हा मानवाच्या प्रतिभेचा पहिला आविष्कार आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं मूळ शोधायचं झालं, तर आपण वेदाकडे वळतो, की वैदिक समाजामध्ये कसं होतं. तर वैदिक समाजामध्ये वस्त्रांना खूप जास्त महत्त्व होतं. म्हणजे वस्त्रांनी सौंदर्यात भर पडते, हे अथर्ववेदात सांगितलेलं आहे. म्हणजे प्रायोरिटी सगळ्यात आधी वस्त्रांना दिलेली आहे? हो, हो, हो. हं. आणि मुख्य म्हणजे वस्त्र जसं अन्न, वस्त्र, निवाऱ्यामध्ये वस्त्र हे अगदी पहिली गरज आहे माणसाची. बरोबर. पण पहिले आधी गरज होती, पण वैदिक समाज इतका संपन्न होता, की ती चैन आणि विलासाची गोष्ट झाली. नुसतं हं. वस्त्र थंडीपासून, वाऱ्यापासून, उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी नव्हे, तर ते सौंदर्यात भर घालण्यासाठी म्हणून त्या दृष्टीने त्याचा विचार झाला. हं. आ आणि एवढंच नव्हे तर वैदिक ऋषींनी सुद्धा म्हणजे काय म्हणतात त्याला वस्त्र वगैरे मागितलेले आहेत आपल्या मंत्रांमध्ये वगैरे बरं. अथर्ववेदात विशेषतः. हं, हं. आणि वैदिक काळामध्ये अशी म्हणजे कल्पना होती की वस्त्राचे जे ताणेबाणे आहेत त्यामध्ये देवता वास करतात आणि बरं. त्या देवता आपलं रक्षण करतात वस्त्राच्या माध्यमातून. त्यामुळे वस्त्राला अशा प्रकारे दैवी अधिष्ठान दिलं होतं हं. की वस्त्र आपलं रक्षण करतं, त्या वस्त्रातल्या देवता. आणि वस्त्र हे त्वष्टाने निर्माण केलं आहे. त्वष्टा ज्याला आपण म्हणतो देवता. अच्छा. तर त्यांनी निर्माण केलेलं आहे, अशी ही होती. मग प्रसंगानुसार ही वस्त्र घालायची? हो, हो, अर्थातच. हां. आज जसं शाळेचा युनिफॉर्म वेगळा असतो, हो. घरगुती स्त्री वेगळं वस्त्र घालते, नंतर सैनिक वेगळं वस्त्र घालतात. हं. तसं ब्रह्मचर्यांचा वेश म्हणजे जे शिकणारी मुलं असायचे आश्रमात, ते वेगळं वस्त्र घालायचे. विशेषतः श्रीमंत समाज किंवा राण्या वगैरे त्यांची त्यांचं ओळख. वस्त्र त्या अर्थातच कारण वस्त्र हीच माणसाची ओळख असते. ओळख आहे. वस्त्रावरून तुमचं सोशल स्टेटस काय आहे, हं, हं, तुमची हं. सामाजिक प्रतिष्ठा काय आहे, हे आपल्याला कळतं.
जसं आज कळतं तसं त्याही काळी लोक या बाबतीत जागरूक होते. एक मजेशीर म्हणजे की आजही आपण जरा स्पेशलच घातलेलं आहे. अर्थात कारण आपला कारण विषयच तसा विषय आहे. तसा असल्यामुळे. हं, बरोबर. पण त्यावेळेला हं. रंग होते का? हो, हो. की त्यावेळेला फक्त पांढरेच नाही, नाही. त्यावेळेला रंगीत वस्त्र होते. हं. म्हणजे मानसोल्लास नावाचा एक ग्रंथ आहे. सोमेश्वर नावाच्या राजाने लिहिलेला आहे तो. बरं. तो आहे 12व्या शतकातला, पण त्याने पूर्ण इतिहासच लिहिला आहे. तर त्यावेळेला रंगीत वस्त्र होते, डॉटेड ठिपक्या ज्याला आपण पूर्वी बॉबी प्रिंट वगैरे म्हणायचो, हो, हो. आठवत असेल. हो. डॉटेड होते, चौकड्याची वस्त्र होती आणि रंगीत वस्त्र होती मुख्य म्हणजे. मला असं वाटतं रंगीत वस्त्र हे एक ॲडव्हान्स आहे वस्त्राच्या म्हणजे उद्योगधंदे त्यावेळेला वस्त्रासंबंधी प्रगतावस्थेत असायचे. होते म्हणायला हवं. कारण ओके. वस्त्र म्हटल्यावर केमिकल्स वगैरे लागतात. हो. लहानपणी पंचतंत्रात आठवलं असेल निळ्या कोल्ह्याची गोष्ट. तर हं. त्यात तो रंगारीच्या घरी गेला होता आणि त्या रंगाच्या भांड्यात पडला. ती म्हणजे त्या गोष्ट आठवते तुम्हाला? हो. ती सांगू शकाल? हां, म्हणजे नाही गोष्टीला महत्त्व असं आहे की तो एका रंगाराच्या घरात गेला हां. आणि तो कोल्हा अ, निळा झाला त्यामुळे. हं. आता निळा झाल्यावर त्याला असं वाटलं की बाकी सगळे कोल्हे आपल्याला वेगळं समजतील. हं. तर मग आपण त्याचा फायदा उठवायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि त्यांनी सांगितलं की मी कोल्ह्यांचा जंगलचा राजा आहे वगैरे काहीतरी वगैरे. वेगळं पण हां. वेगळे पण त्यांनी सांगायला सुरुवात केली. पण जेव्हा कुणीतरी कोल्हेकोई करायला लागलं म्हणजे कोणी त्यातला कोल्हा ओरडायला लागला तेव्हा हाही ओरडायला लागला आणि मग सगळ्या कोल्ह्यांना लक्षात त्याचा आलं. राज लक्षात आलं की हा कोल्हाच आहे. अच्छा. पण त्यातलं तात्पर्य असं की रंगाचं म्हणजे पंचतंत्रातली ही गोष्ट आहे म्हणजे जवळपास इसवी सन 5वा-6व्या शतक. हं. तर 1500 वर्षापूर्वी रंगकाम होत होतं असं. कारण एरवी आपण जर मालिका वगैरे बघितल्या किंवा जुन्या मालिका बघितल्या तर आपल्याला भगवे आणि पांढरेच वस्त्र दिसतात. हं. त्याच्यामुळे रंग होते का? नाही, हा नाही. सगळ्यात मोठा छान प्रश्न. प्रश्न विचारलाय. हं. पूर्वीच्या जेव्हा आपण म्हणजे पौराणिक मालिका पाहतो त्यात साधारण ऋषीमुनींचं जीवन दाखवलं असतं. हो. त्यामुळे त्यांचं भगवं कौपीनम म्हणतात त्याला भगवं वस्त्र नेसलेले असायचे आणि पांढऱ्या वस्त्राला सुद्धा आपल्या इथे विशेष मान होता. म्हणजे पांढरं वस्त्र हे पावित्र्याचं बरोबर. प्रतीक मानलं जायचं आणि पांढऱ्या वस्त्र घातल्यावर एक त्याला म्हणतो ताजेपणा किंवा चमकदार Brightness. वस्त्र ब्राईटनेस हे सुद्धा होतं त्यात. त्यामुळे प्राचीन ऋषीमुनींनी सांगितलंय की बा पांढरे वस्त्र घातलेला आणि चमकणारे वस्त्र घातलेला युवा आला की तो म्हणजे खूप छान प्रसन्न वाटतं. त्याला त्या व्यक्तीला सामाजिक प्रतिष्ठा मिळते असं वगैरे सांगितले. चमकदमक असलेले ज्याला आजही आपण म्हणतो तसं तू चमकदार साडी नेसलेली आहे तर त्या चमकदमक वस्त्रांमध्ये असल्यावर प्रतिष्ठा माणसाची वाढते असं प्राचीन वेदात वगैरे हो, सांगितलेलं म्हणजे आहे. मी म्हटलंच आहे आधी की आपण आपला शृंगार आणि वस्त्र घेतलं की आपलं व्यक्तिमत्व एक उठून दिसतं. ते त्याचा भाग तो त्याही म्हणजे काळी आहे. होता. हो, हो, हो. हो, हो. आणि पुस्तकाच्या अगदी सुरुवातीला तुम्ही कालिदासांचं वर्णन केलेलं आहे. हां, म्हणजे मी काय केलेलं आहे, की वेदापासून क्रमशः मी वस्त्रासंबंधी किंवा सगळ्या प्रसाधनासंबंधी प्रत्येक कवी किंवा साहित्यकारांनी काय काय म्हटलेलं आहे. आता कालिदास हा असा कवी आहे ज्याचं साहित्यात शृंगाररस अधिक आहे हो. आणि शृंगाराचा प्रसाधनाशी जवळचा संबंध आहे. बरोबर. कारण शृंगार रस म्हणजे ज्याला आपण रोमांस किंवा प्रेम म्हणतो आणि त्या प्रेमामध्ये किंवा जेव्हा नायक नायिकांचं वर्णन असतं तेव्हा ती तरुण आहे असं दाखवलं जातं हो. आणि तरुणपणीच या सगळ्या प्रसाधनांचं शृंगाराचं महत्त्व असतं. कालिदासांचे अनेक उपन्यास आणि त्यांचं नाटकं famous आणि नाटकं, महाकाव्य प्रसिद्ध. महाकाव्य प्रसिद्ध आहे. तर त्याच्यात पूर्ण शृंगार रस आहे. हां, त्या शृंगार रस आहे. हां. त्यामुळे त्याच्या ह्याच्यात प्रसाधनांचा ठायी उल्लेख दिसतो. त्यामुळे आपल्याला कळतं की इतकं प्रसाधन ॲडव्हान्स त्या काळी होतं, प्रगत अवस्थेत होतं. आणि रेशीम तेव्हाही होतं? हो, हो, अर्थातच. रेशीम म्हणजे चीनांशुकम चीन देशातनं सुद्धा रेशीम यायचं त्या काळात. म्हणजे आपल्या तर देशात होतंच. पण चीन देशातून त्याला चीनांशुकम, हो. चीनपट असे शब्द होते. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार तेव्हाही सुरू होते वस्त्रांचे की चीनमधनं आपण आयात करायचो. किती वर्षा आधीची ह्या गोष्टी आहे म्हणजे 1600 की काय? साधारण कालिदास हा एकतर 2000 वर्षापूर्वी झाला म्हणतात किंवा म्हणजे इसवी सनाच्या 4थ्या शतकात झाला असं म्हणतात. बरोबर. तर साधारण ही 1600 ते 2000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की तेव्हा चीनशी आपला व्यापारिक संबंध होते. बरोबर. हां, आणि आपण आयात निर्यात करायचो वस्त्रांची वगैरे. म्हणजे तेव्हाही हो, होतं. हो. कारण
महत्त्व होतं ना त्या याला म्हणजे वस्त्राला, म्हणून आपण आयात करायचं. आपण अशीच गोष्ट आयात करतो ज्याचं आपल्याला दैनंदिन जीवनात महत्त्व महत्व आहे, आहे. प्रचलन आहे. बरोबर.